हॅलो मुलांनो, आज आपण एक फार अनोखी गोष्ट ऐकणार आहोत. ही एक सत्यकथा आहे. ही कथा आहे रॉबर्ट स्कॉट नावाच्या एका माणसाची, ज्याच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, दक्षिण ध्रुवाचा शोध. त्यात तो यशस्वी झाला का? त्याचं स्वप्न पूर्ण झालं का? चला ऐकूया आजच्या गोष्टीत. गोष्टीचं नाव आहे दक्षिण ध्रुवावरील थरार नाट्य. लेखिका मानसी कोकिळ, अभिवाचन राहुल कोकिळ व मानसी कोकिळ, व्हिडिओ एडिटिंग अमेय कुलकर्णी. ही मंथन लर्निंग रिसोर्सेसची निर्मिती आहे. दक्षिण ध्रुवावरील थरार नाट्य. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरील एक प्रचंड मोठं खंड अंटार्क्टिका, सुमारे 8 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या भागाचा राजा फक्त एकच, बर्फ बर्फ आणि बर्फ. 600 फूट खोल जाडीचं बर्फाचं साम्राज्य. वर्षाचं सरासरी तापमान -55°C आसपास. वाळवंटात जशी वाळूची वादळं येतात ना, तसाच इथे हिमवादळांशी सामना करावा लागतो. इथली भौगोलिक परिस्थिती देखील इतकी चमत्कारिक. ऑक्टोबर ते मे या उन्हाळ्याच्या काळात इथे सूर्य मावळतच नाही. बर्फावरून परावर्तित होणारे किरण एवढे तीव्र असतात की माणूस आंधळाच व्हावा. सूर्याचा प्रकाश एवढा भगभगीत की शेकडो किलोमीटर्स लांब असलेले बर्फाचे डोंगरही साध्या डोळ्यांना अगदी सहज दिसावेत. त्यामुळे अगदी थोड्या अंतरावर दिसणारी गोष्ट प्रत्यक्षात अनेक किलोमीटर्स लांबवर असते. त्यात आणखीन भर पडते ती मृगजळासारख्या चित्रविचित्र भासांची. कधी आकाशात चित्रविचित्र आकार दिसतात, कधी सूर्यचंद्राभोवती खळं पडलेलं दिसतं. अनेक महिने चालणाऱ्या हिवाळ्यात सूर्य नसताना देखील क्षितिजावर विविध रंगी प्रकाशाचा पिसारा फुललेला असतो. मे महिन्यानंतर सूर्य मावळल्यावर बर्फाचं हे साम्राज्य काळोखात जे बुडून जातं, ते ऑक्टोबरमध्येच परत जागं होतं. बर्फाची वादळं नसतील तेव्हा इथे असते फक्त भयान स्मशान शांतता. अशा अंटार्क्टिका खंडात जाण्याची आणि त्यातही किनाऱ्यावरच न थांबता अगदी थेट आतमध्ये शिरून दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची इच्छा कोणाला कशाला होईल. पण माणूस कधी कुठल्या गोष्टीचा ध्यास घेईल हे काय सांगावं. अशा काही साहसी, उत्सुक, धैर्याने भारलेल्या मनांच्या प्रवासाची आणि दक्षिण ध्रुवाच्या शोधाची ही कथा. जगातील अनेक अज्ञात भूप्रदेशांच्या शोधांच्या अनेक साहसी अद्भुत कथा 15व्या ते 17व्या शतकांच्या काळात आपल्याला ऐकायला मिळतील. खरं तर या शोधांना सुरुवात केली ती युरोप खंडातील देशांनी, जग समजून घेण्याच्या दृष्टीने. पण नंतर या ठिकाणांवर राज्य करण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून झाला. पण असा कुठलाही तथाकथित मोठा फायदा पदरी पडण्याची कुठलीही शक्यता तेव्हा माहीत नसताना केवळ दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा पोहोचून तिथे आपल्या देशाचा झेंडा फडकवायचा या ध्येयाने पछाडलेले 2 दर्यावर्दी, म्हणजे नॉर्वेचा रोआल्ड अमुंडसेन आणि इंग्लंडचा रॉबर्ट स्कॉट. रोआल्ड अमुंडसेन नॉर्वे देशाचा रहिवासी. समुद्र सफरींचं प्रचंड आकर्षण असलेल्या अमुंडसेनच्या नावावर उत्तर ध्रुवावरील अनेक यशस्वी अयशस्वी मोहिमांचा अनुभव होताच. उत्तर ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा पोहोचण्याचा मान मिळवण्यात असफल झालेला अमुंडसेन आता एकाच ध्येयाने पछाडलेला होता, आणि ते म्हणजे दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा नॉर्वे देशाचा झेंडा रोवणं. यातूनच 3 जून 1910 रोजी अमुंडसेनच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याच्या मोहिमेची सुरुवात झाली. त्यावेळी अमुंडसेनने केवळ बर्फाच्या गाड्या ओढणाऱ्या 120 कुत्र्यांवर भरवसा टाकला होता. रॉबर्ट स्कॉट मूळचा इंग्लंडच्या नौदलातला अधिकारी.
पण सुरुवातीपासूनच त्याला समुद्रातल्या साहस सफरींचं प्रचंड आकर्षण. अमुंडसेनप्रमाणेच त्यालाही दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा युनियन जॅक म्हणजे इंग्लंडचा झेंडा फडकावा असं वाटत होतं. 1905 साली स्कॉटने अंटार्क्टिकामध्ये डिस्कव्हरी ही मोहीम केली. त्यानंतर स्कॉटला इंग्लंडमध्ये इतकी प्रसिद्धी मिळाली की तो जवळजवळ इंग्लंडचा राष्ट्रीय हिरोच बनला होता. त्यामुळे त्याच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याच्या मोहिमेसाठी जेव्हा त्याने तरुणांना आवाहन केलं तेव्हा जवळपास 8,000 तरुणांनी नाव नोंदवलं. त्या काळामध्ये एकूणातच साहसाचं असलेलं वेड किती तीव्र होतं याची कल्पना या आकड्यावरनं सहज येऊ शकते. जून 1910 मध्ये 60 नाविक, काही शास्त्रज्ञ, 3 इंजिन असलेल्या गाड्या, बर्फावर घसरणाऱ्या गाड्या ओढण्यासाठी सायबेरियातून आणलेले घोडे आणि 34 कुत्रे यांच्यासह रॉबर्ट स्कॉटचे टेरा नोव्हा हे जहाज जेव्हा टेम्स नदीतून मोहिमेवर निघाले तेव्हा दोन्ही काठावरच्या व्यापारी जहाजांनी त्यांना बिगुल वाजवून जणू सलामीच दिली. अमुंडसेनच्या मोहिमेबद्दल अनभिज्ञ असलेला स्कॉट त्याच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासाला निघाला. मेलबर्नच्या मुक्कामी रॉबर्ट स्कॉटच्या हातात एक तार पडली. त्यात लिहिलं होतं, मीही दक्षिणेकडेच निघालो आहे, रोआल्ड अमुंडसेन. त्या तारेने रॉबर्ट स्कॉटच्या ध्येयाचं स्वरूपच बदलून टाकलं. आता हा प्रवास म्हणजे दक्षिण ध्रुवावर सर्वात पहिल्यांदा पोहोचण्याचं एक चित्तथरारक आणि जीवघेणी स्पर्धा बनला. पहिल्याच दिवशी स्कॉटच्या मोहिमेवर संकटाची सावली पडली. वादळ आणि वाऱ्यांचा प्रचंड जोर यातून जहाज इतक्या वेड्यावाकड्या पद्धतीने हलू लागलं की एकदा तर लाटेच्या एका फटकाऱ्यात जहाजावरचा एक कुत्रा बाहेर फेकला गेला आणि दुसऱ्याच फटकाऱ्यात परत जहाजावर येऊन पडला. जहाजावरचा पाणी उपसून टाकणारा पंपच नादुरुस्त होणं, हिमनगांचा सामना करावा लागणं, अशा अनेक अडचणींना तोंड देत अंटार्क्टिकाला रॉबर्ट स्कॉटचं जहाज पोहोचलं तेव्हा त्याच्या घोड्यांच्या आणि कुत्र्यांच्या आणि खरं तर माणसांच्या देखील अवस्थेची कल्पनाच केलेली बरी. जानेवारी 1911 मध्ये टेरा नोव्हा जहाज अंटार्क्टिका खंडाच्या किनाऱ्यावरील मॅकमर्डो जागेपाशी येऊन पोहोचलं. इथून 3 किलोमीटर्सवर स्कॉटच्या टीमने 6 दिवस अविश्रांत काम करून त्यांचा पहिला तळ उभारला, ज्याचं नाव होतं हट पॉइंट. हा तळ लाकडी फळ्या वापरून बनवला होता. किनाऱ्यावरच्या आपल्या जहाजावरून सामान काढायचं, ते इंजिनवर चालणाऱ्या किंवा कुत्र्यांच्या ढकल गाड्यांवरनं 3 किलोमीटरवर वाहून न्यायचं आणि तिथे लाकडी केबिन्स उभारून त्यात ते नीट लावून ठेवायचं. हे काम स्कॉटची टीम 6 दिवस पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत करत होती. तेव्हा कुठे हट पॉइंट उभा राहिला. आता स्कॉटची टीम 800 मैलावरील दक्षिण ध्रुवाकडे निघणार होती. अशा मोहिमांमध्ये सगळं सामान घेऊन सगळ्यांनी अंतर कापायचं नसतं. जातानाच परत येतानाची सोय म्हणून ठिकठिकाणी तळ उभारत तिथे साधन सामुग्री ठेवत पुढे जायचं असतं. स्कॉटच्या टीममधील जे संशोधनाच्या उद्देशाने आले होते त्यांना पुढे घेऊन जाण्याची काहीच गरज नव्हती. तळ उभारत पुढे जाताना हळूहळू एक एक गट परत पाठवायचा आणि शेवटचा तळ उभारल्यावर पुढे जाणारी अखेरची टीम केवळ 4 जणांचीच ठेवायची अशी स्कॉटची योजना होती. शेवटचा तळ उभारला गेला, ज्याचं नाव होतं 1 टन डेपो. आता इथून पुढे तळ उभारले जाणार नव्हते. पुढे जाणाऱ्या टीमने आता स्वतःच सामान वाहून न्यायचं होतं. स्कॉटने दक्षिण ध्रुवापर्यंत जाणारी 4 जणांची टीम जाहीर करणं अपेक्षित होतं. रॉबर्ट स्कॉटने 5 नावं जाहीर केली. रॉबर्ट स्कॉट, डॉक्टर विल्सन, इव्हान्स, कॅप्टन ओट्स आणि लेफ्टनंट बॉवर्स. डॉक्टर विल्सन
स्कॉटच्या पहिल्याही मोहिमेत सहभागी असलेले एडवर्ड विल्सन हे डॉक्टर होतेच, पण एक उत्तम चित्रकार देखील होते. मोहिमेदरम्यान त्यांनी काढलेल्या आजूबाजूच्या परिसराची, पेंग्विन्सची, आपल्या सहकार्यांची काढलेली चित्र आजही उपलब्ध आहेत. लेफ्टनंट बॉवर्स, गटात सगळ्यात लहान, फक्त 28 वर्षाचा हा तरुण अत्यंत काटक होता. एके रात्री वादळात तंबूच उडून गेला तेव्हा अख्खी रात्र बर्फात कुडकुडत घालवावी लागली. ती थंडी इतरांना बाधली, पण बॉवर्स मात्र एकदम ठणठणीत. कॅप्टन ओट्स हा सैन्य दलातला होता. अतिशय शांत आणि अबोल स्वभावाचा. कुठलंही काम सांगा, अजिबात कटकट न करता काम करणार. गटातल्या घोड्यांची जबाबदारी कॅप्टन ओट्सकडे होती. इव्हान्स, तसा इव्हान्स साधा नाविकच, पण स्कॉटचा खूप खास मित्र. तो हरहुन्नरी होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंबू, ढकलगाड्या यांची दुरुस्ती करण्यात एकदम माहीर. 2 ढकलगाड्या आणि हे 5 जण असा दक्षिण ध्रुवाचा अंतिम टप्पा सुरू झाला. ध्रुवापासून ते आता 120 किलोमीटर अंतरावर होते. अमुंडसेनच्या गटाला वैज्ञानिक संशोधनाला महत्त्व द्यावंसं वाटलं नाही. त्यांचं एकमेव लक्ष होतं दक्षिण ध्रुव. प्रवासात कमजोर पडलेल्या कुत्र्यांना मारून त्याने इतर कुत्र्यांना जगवलं. अमुंडसेनच्या गटातही काटक, अनुभवी आणि साहसी माणसं होतीच. शिवाय नॉर्वे उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्याने बर्फात राहण्याची अमुंडसेनला चांगलीच सवय होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमुंडसेनने उभारलेला तळ दक्षिण ध्रुवापासून स्कॉटच्या तळाच्या तुलनेत 60 मैल पुढे होता. आणि प्रवासामध्येही अमुंडसेन स्कॉटच्या टीमच्या सुमारे 100 किलोमीटर पुढे होता. शेवटच्या टीमचा प्रवास म्हणजे वेगवेगळ्या अडचणींची एक जंत्रीच होती. वादळाने तंबू उडून गेल्याने एक अख्खी रात्र कुडकुडत काढणारे डॉक्टर विल्सन आणि बॉवर्स, ढकलगाड्यांची दुरुस्ती करताना हाताला झालेल्या जखमा लपवणारा इव्हान्स, स्कीइंगचे जोडे नसताना साध्या बुटांवर प्रवास करणारे बॉवर्स आणि या सगळ्यांच्या जोडीला आपल्या मनावरचा ताण आणि धास्ती लपवत सर्वांना पुढे घेऊन जाणारा रॉबर्ट स्कॉट. या सगळ्यांचा धीर पहिल्यांदा खचला तो 16 जानेवारी 1912 या दिवशी. बर्फावरच्या घसरगाड्यांच्या खुणा पाहताच या 5ही जणांना कळून चुकलं की आपल्या युनियन जॅकला जो मान देण्यासाठी आपण इतक्या खस्ता खाऊन इथवर आलो, त्या दिमाखात 5 किलोमीटर्सवर असलेल्या दक्षिण ध्रुवावर आपल्याला दुसराच झेंडा फडकताना दिसणार आहे. 18 जानेवारी स्कॉटची टीम दक्षिण ध्रुवावर पोहोचली. तिथे उभारलेल्या एका तंबूवर नॉर्वेचा झेंडा फडकत होता. स्कॉटच्या तब्बल 35 दिवस आधी अमुंडसेन तिथे येऊन गेला होता. ज्या महत्वाकांक्षेने स्कॉट इथपर्यंत आला त्यातलं काहीच त्याच्या हाताला पडलं नाही. जो मान आपल्या देशाला मिळावा यासाठी त्यांनी धडपड केली होती, तो न मिळता एका अपयशी मोहिमेचा नेता म्हणून यापुढे तो ओळखला जाणार होता. मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी आपला झेंडा फडकवला, फोटो काढले. डॉक्टर विल्सननी काही चित्रही काढली. स्कॉटच्या डायरीत या दिवसाची नोंद सापडते. आणि आम्ही आमच्या अलेक्झांड्रा राणीने मोठ्या मानानं आमच्याजवळ दिलेला पण अपमानित झालेला आमचा युनियन जॅकही फडकावला. दुःख करत बसायला स्कॉट आणि त्याच्या टीमकडे वेळच नव्हता. लवकरात लवकर परत फिरणं भाग होतं. स्कॉटने दक्षिण ध्रुवावर लिहिलेल्या डायरीतली शेवटची ओळ आहे, ठीक आहे, जे घडायचंय ते घडलंय. आमच्या उद्ध्वस्त झालेल्या महत्वाकांक्षेकडे पाठ फिरवून आम्हाला आता पुढं बघणं भाग आहे. आमच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय आणि आता पुन्हा एकदा 120 किलोमीटरचा रस्ता तुडवायचा आहे. परतीच्या प्रवासातही
संकटांनी स्कॉटच्या टीमवर स्वारी केलीच, पण खचलेल्या मनांना ही संकट पेलवणं जड गेलं. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे विल्सनची दृष्टी गेली. त्याच्या पायाच्या शिराही सुजल्या. स्वतः स्कॉट 2 वेळा बर्फात पडला. इव्हान्सला हिमवादळाने चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या. त्याच्या 2 बोटांची नखही गळून पडली. त्याला काहीच करणं जमेना. तंबू उभारणं, पुन्हा गुंडाळणं, कशातच मदत करणं त्याला शक्य होईना. स्वतःचाच राग यायला लागला होता त्याला. त्यातही त्याने आपलं संशोधन चालू ठेवलं होतं हे खरोखरच अचंबित करणार आहे. वेगवेगळ्या भागातले दगडांचे नमुने गोळा करणं, लाखो वर्षांपूर्वीच्या प्राण्यांच्या हाडांचे बर्फात गोठलेले नमुने गोळा करणं, अशा कितीतरी गोष्टी तो याही काळात करत राहिला. 10-11 फेब्रुवारीला म्हणजे त्या वर्षी जरा लवकरच हिमवर्षावाला सुरुवात झाली. पुणेसाठी वापरलेले त्यांच्या गाड्यांचे आणि पावलांचे ठसे बुजायला लागले होते. 11 फेब्रुवारीच्या आपल्या डायरीत स्कॉट लिहितो, आज जवळजवळ 3 तास आम्ही रस्ता शोधण्यातच घालवले. एकदा वाटायचं आपण चुकून उजव्या बाजूला तर जात नाही ना, म्हणून आम्ही डाव्या बाजूला सरकायचो. आणि मग वाटायचं छे, आपण फारच डाव्या बाजूला आलेलो आहोत. सगळा गोंधळ होत होता. आपल्याला बरोबर रस्ता सापडलाच नाही तर, हा विचार जरी मनात आला तरी भीतीनं काळजाचं पाणी पाणी व्हायचं. आता गटात मतभिन्नता आणि कुरबुरींना सुरुवात झाली होती. पुढे अन्न पुरावं म्हणून स्कॉटने रेशनमध्ये कपात केली. 17 फेब्रुवारी स्कॉटच्या टीमसाठी अशुभ दिवस. जखमा, अपुरं अन्न, अशक्तपणा आणि बिघडलेली मानसिक अवस्था या सगळ्याचा इव्हान्सवर खूप वाईट परिणाम होऊ लागला होता. आता चालताना तो सगळ्यांच्या मागे पडायला लागला होता. एक एक पाऊल टाकणं त्याच्यासाठी महाकठीण काम व्हायला लागलेलं. स्कॉट आपल्या डायरीत लिहितो, मी परत मागे वळून त्याच्यापाशी गेलो आणि मला शॉकच बसला. बिचारा अति थकव्याने तो जमिनीवर ज्या ठिकाणी कोसळला होता तिथून त्याला उठताही येत नव्हतं. तो रांगत होता. त्याचा चेहरा आणि हात रक्ताळलेले होते आणि त्याच्या नजरेत भकासपणा होता. आम्ही दोघांनी त्याला बखोटीला धरून थोडंसं चालवलं, पण तो पुन्हा बेशुद्ध होऊन खालीच कोसळला. अखेर ओट्स त्याच्यापाशी थांबला. आम्ही पुढे जाऊन ढकलगाडी आणली. त्याला ढकलगाडीवर घातलं व तंबूत घेऊन आलो. तोपर्यंत तो जवळजवळ कोमात गेला होता. त्या दिवशी रात्री 12:30च्या सुमारास इव्हान्स मरण पावला. ही उरलेल्या 4ही जणांचं खच्चीकरण करणारी घटना होती. अजूनही 1 टन डेपो 115 किलोमीटर्स लांब होता. यानंतरच्या काळात हिवाळ्याचा जोर वाढतच गेला. खरं तर स्कॉटने अंटार्क्टिकाच्या हवामानाचा पूर्ण अभ्यास करूनच योजना आखली होती. हिवाळा सुरू व्हायला अजून 1.5 महिन्याचा तरी वेळ होता, पण यावेळी तापमान -40-45 पर्यंत आत्ताच जायला लागलेलं. अशा थंडीत साधी हालचालही करणं अवघड. साधे बूट घालायलाही त्यांना अर्ध्या तासाचा वेळ लागू लागला. ठरलेल्या तारखांच्या गणिताप्रमाणे स्कॉटच्या मदतीसाठी येणारं पथक मार्चच्या पहिल्या आठवड्यात 1 टन डेपोपाशी येऊन थांबलेलं. पण स्कॉट आणि त्याची टीम मात्र अजूनही 100 किलोमीटर अंतरावर अंटार्क्टिकाच्या निसर्गाशी झगडत होते. कॅप्टन ओट्स. भेगाळलेल्या पायांच्या जखमा आता चिघळायला लागल्या होत्या. आपल्यामुळे आपल्या टीमचा वेग मंदावतोय आणि त्यामुळे अन्नाचा प्रश्नही भीषण होत चाललाय याची जाणीव त्याला झाली तेव्हा त्याने स्कॉटकडे अशा प्रसंगासाठीच राखून ठेवलेल्या विषाच्या कुप्या मागितल्या. त्याला जाणवलं होतं की आपले उरलेले 3 मित्र जर सुखरूप आणि लवकरात लवकर पोहोचायला हवे असतील तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. स्कॉटने नकार दिला. सरळ सरळ विष देणं जड जात असेल तर मग सकाळी मला उठवूच नका, तसाच तंबू सोडा आणि तुम्ही निघून जा.
ओट्सने सुचवून पाहिलं, पण स्कॉट त्यासाठी देखील तयार झाला नाही. अखेर एके दिवशी सकाळी उठून ओट्सनी स्कॉटच्या नावे चिठ्ठी लिहिली, माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका. ओट्स आपल्या सहकार्यांचा जीव वाचवण्यासाठी हिमवादळात परत कधीही न येण्यासाठी निघून गेला. स्कॉटनी ओट्सविषयी आपल्या डायरीत लिहिलं होतं, तो एक निधड्या छातीचा सैनिक होता. मरणप्राय वेदना तो हसत मुखाने सहन करीत होता. शेवटच्या क्षणापर्यंत तो आशावादी राहिला. जेव्हा अशक्यच झालं तेव्हा त्यांना आपण होऊन ताठ मानेनं मृत्यूला समोर जायचा मार्ग अनुसरला. काय सांगावं, कदाचित आम्हा सर्वांनाच त्याचं उदाहरण गिरवायची वेळ येईल. 18 मार्च. 1 टन डेपोपासून ते आता केवळ 33 किलोमीटर्स अंतरावर होते. त्यांच्यापाशी 2 दिवस पुरेल एवढं अन्न होतं आणि 1 दिवस पुरेल एवढं तेल. आणि बाहेर हिमवादळ घोंगावत होतं. पुढे जाणं शक्यच नव्हतं. स्वतः स्कॉटच्या पायालाही आता भेगा पडायला लागलेल्या. 22-23 मार्चपर्यंत आपल्या अंताची कल्पना त्या तिघांनाही आली होती. या दिवशीच्या स्कॉटच्या डायरीत त्याने लिहिलं होतं, वादळाचा जोर तसाच आहे. विल्सन आणि बॉवर्सना बिछाण्यातून उठताही येत नाही. आमचं सारं इंधन संपून गेलं आहे. आमचा अंत आता जवळ आला आहे. पण काहीही झालं तरी विष खायचं नाही आणि शांतपणे मृत्यूला सामोरं जायचं असं आम्ही ठरवलं आहे. टीमचा कप्तान म्हणून स्कॉटनी 3 जबाबदाऱ्या पार पाडायच्या ठरवल्या. त्याने 3 पत्र लिहिली. एक विल्सनच्या बायकोला. त्याने त्यात लिहिलं, विल्सन नेहमीच उत्साही आणि इतरांना मदत करणारा होता. वास्तविक मी त्याला एका अयशस्वी मोहिमेत आणलं आणि त्याच्या आयुष्याची माती केली. पण त्याने मला कधीही दोष दिला नाही. तुझं सांत्वन करायला माझ्यापाशी शब्दच नाही. मी एवढंच म्हणेन की तो शूरासारखा जगला आणि शूरासारखाच मरण पावला. बॉवर्सच्या आईला त्याने लिहिलं, तुमचा मुलगा मोहिमेच्या अखेरच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत होता. माझ्या आयुष्याची सांगता 2 शूरवीरांच्या संगतीत झाली आणि मला सांगायला अभिमान वाटतो आई, या 2 शूरांमधला एक तुमचा मुलगा होता. त्याच्या बायकोला लिहिलेल्या पत्रात तो लिहितो, तुला शक्य झालं तर आपल्या मुलाला निसर्गाचा अभ्यासक बनव. काही शाळांमध्ये अशा शिक्षणाची सोय असते. अशा शाळेत त्याचं नाव घाल. त्याला आळशी बनवू देऊ नको. त्याला कष्टाळू बनव. 26 मार्च. स्कॉटच्या डायरीतली शेवटची नोंद. आम्ही डेपोपासून केवळ 11 मैलावर आहोत. बाहेर वादळाचं थैमान चालू आहे. आमचा शेवट जवळ आला आहे. मला आता यापुढे एकही अक्षर लिहवत नाहीये. देवा, माझ्या माणसांना सुखी ठेव. स्कॉट जवळजवळ शेवटपर्यंत डायरी लिहित होता. आपली डायरी भविष्यात कधी वाचली जाणार की नाही हे काहीच माहीत नसताना स्कॉटने त्याला गरजेच्या वाटल्या त्या सगळ्या भौगोलिक आणि शास्त्रीय संशोधनाच्या नोंदी तर ठेवल्याच, पण आपल्या मानसिक अवस्थेबद्दलही तो लिहित राहिला. 8 महिन्यांनंतर स्कॉटच्या टीमला शोधायला गेलेल्या टीमला या तिघांचे मृतदेह सापडले. आज या 3ही धाडसी संशोधकांची समाधी दक्षिण ध्रुवावर 1 टन डेपोपाशी उभारलेली आहे. रॉबर्ट स्कॉट आणि त्याची टीम, तथाकथितदृष्ट्या अपयशी ठरलेली माणसं. कदाचित स्कॉट तर एखाद्याच्या दृष्टीने सगळ्यांचाच जीव आणि तेही उगाचच धोक्यात घालणारा वेडा माणूसही असेल. नंतरच्या काळात त्याच्यावर अनेक प्रकारची टीकाही झाली. खरं सांगायचं तर तोही एक खूप महत्त्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपलं संशोधन चालू ठेवणारा इव्हान्स काय, किंवा आपल्या सहकार्यांसाठी हिमवादळात निघून जाणारा ओट्स काय, किंवा अशा परिस्थितीतही आपण सुरक्षितपणे पोहोचू याच्या शक्यता कमी आहेत हे माहिती असून देखील
आपल्या टीमचं मनोबल सांभाळू पाहणारा स्कॉट काय? जिंकणं किंवा हरणं याच्या पलीकडे ही माणसं काही सांगू पाहतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. आयुष्यात किमान एक क्षण तरी आपल्याला मिळवता यायला हवा जेव्हा मी फक्त श्वास घेत नाहीये तर जगतीये, खऱ्या अर्थाने जगतीये. जगावं कसं आणि कशासाठी, आणि त्याही पेक्षा मरावं कसं आणि कशासाठी याचा विचार आपण या निमित्ताने करू शकू का? योग्य अयोग्य, यश अपयश याच्या व्याख्या आपण आपल्याशी स्वतःशीच पुन्हा एकदा तपासून पाहूयात का? आणि ज्यासाठी आपल्याला जगावंसं किंबहुना मरावंसं देखील वाटतं, असं काही ध्येय आपल्याला आपल्या आयुष्यात शोधता येईल का? स्कॉट आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी यापेक्षा मोठी श्रद्धांजली ती काय असणार?